एसएन न्यूज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आजच्या ठळक बातम्या। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार प्रकरण। शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आरोपीचा शोध सुरू असून या घटनेनंतर बस स्थानकात तोडफोड झाली आहे। माजी आमदार सुजित मिंचेकर यांचा शिंदे गटात प्रवेश। कोल्हापूरच्या हातकणंगलेचे माजी आमदार सुजित मिंचेकर उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएस आजाराचे वाढते प्रमाण। शहरात गिलियन बारे सिंड्रोम आजाराचे 32 रुग्ण आढळले असून त्यापैकी 26 रुग्णांनी या आजारावर मात केली आहे। महाशिवरात्री निमित्त राज्यातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी। त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर आणि बाबुलनाथ मंदिरासह राज्यातील प्रमुख शिव मंदिरांमध्ये महाशिवरात्री निमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। नाशिक ग्रंथ उत्सवाचे आयोजन 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी नाशिक सार्वजनिक वाचनालयाचे औरंगाबादकर सभागृहात ग्रंथ उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। तुळजाभवानी मंदिराच्या शिखराचे सुवर्णमंडन। तुळजाभवानी मंदिराच्या शिखराला सोन्याची झळाळी देण्यासाठी सिमेंटचे आवरण हटवून प्राचीन रूप पुनर्स्थापित करण्याचे काम सुरू आहे। पुणे फलटण मार्गावर एसटी बसमध्ये तरुणीवर अत्याचार। स्वारगेट बस स्थानकात फलटणला जाणाऱ्या एसटी बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना उघडली आहे। आरोपीचा शोध सुरू आहे। पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याच्या पाईपलाईनचा फुटून हजारो लिटर पाणी वाया। निगडी ते पिंपरी मेट्रो कामादरम्यान पाण्याच्या पाईपलाईनला धक्का लागून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले आहे। नाशिकमध्ये गोळीबार प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज रद्द। प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार प्रकरणातील आरोपी दीपक बडगुजर यांचा जामीन अर्ज न्यायालयाने रद्द केला आहे। प्रयागराज महाकुंभातील अंतिम शाही स्नान। महाशिवरात्री निमित्त प्रयागराज येथे महाकुंभाच्या अंतिम शाही स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। अशाच नवीन बातम्यांसाठी बघत रहा एसएन न्यूज चॅनल महाराष्ट्र। धन्यवाद।